मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। मी स्वतः मार्गदर्शन करतो, माझ्यामार्फत कोणी मार्गदर्शन करत नाही। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे 9850155558। बुधवारी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय अवकाश असतो, म्हणजे सुट्टी असते। इतर कामकाज दौऱ्यानिमित्त दौरे असतात आणि ते नसले तर मी हजर पण असतो, म्हणून अगोदर मोबाईल करूनच विचारणा करावी। प्रत्यक्ष भेट आपल्याला घेता येणार आहे, तत्पूर्वी मात्र मोबाईल आवश्यक आहे। रावेर हे जळगाव जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रात। भुसावळपासून 35 किलोमीटर, जळगावपासून 65-70 किलोमीटर, मध्य प्रदेश बुरहानपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। रावेर स्टेशन 2 किलोमीटर अंतर आणि बस स्टँडपासून 2 मिनिटाच्या अंतरावर। रावेरमध्ये आल्यावर लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझी। लक्ष्मीनारायण मंदिराची ओळख म्हणजे त्या ओट्यावर फुलंवाले विक्रीस बसलेले असतात आणि या उपर नाही समजलं तर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स हे सराफ बाजारात प्रमुख दुकानं आहे। यांच्या आतमध्ये जावं, बाहेरून चौकशी करू नका, इतरांशी चौकशी न केलेली बरी। यांच्या आतमध्ये जाऊन चौकशी करा, गुरुजींकडे जायचं आहे, ते आपल्याला मार्गदर्शन करतील। फुलं वाले वसलेले आहे, त्याच्या मागची बाजू म्हणजे अगदीच एक क्षणार्धात तुम्ही माझ्या कार्यालयात पोचू शकतात। असो, आतापर्यंत आपण सोने चांदी, ज्वारी गहू याविषयी आपण आणि गुळ तेजीमंदी दिली। आज तेजीमंदी आपण हरभऱ्याच्या डाळीची देणार आहोत। चना काय राहणार आहे ते। सोयाबीन विषयी जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य भाव राहणार आहे या नोव्हेंबर महिन्यामध्ये। फार मोठी उलाढाल होणार नाही, पण बंदी राहणार आहे। आता या हरभऱ्याच्या डाळीविषयी आपण जर बघणार आहोत तर हरभऱ्याच्या डाळीविषयी आपण बघत असताना या ठिकाणी आज 7 तारीख आहे। 7 तारीख असत असताना 8 तारखेला आपण उद्याची जर तेजीमंदी चना डाळ किंवा हरभरे, डॉलरचे भाव, ज्याला मोठा हरभरा म्हणतात, काळा हरभरा, हिरवा हरभरा, पिवळा हरभरा, करडा रंगाचा हरभरा, असे विविध हरभरे असतात। तर उद्या हे सर्वसाधारण तेजी राहणार आहे। तेजी हे क्षणिक राहील। बाजार उघडताना तेजी आपल्याला बघावयास मिळत असली तरी संध्याकाळी बाजार बंद होते वेळी मंदी राहील आणि हे मंदी मात्र पुढच्या दिवशी म्हणजे 9 तारखेला पण मंदी राहणार आहे। ही दिवसभराची मंदी राहणार आहे। सायंकाळी मामूली थोडी तेजी येण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता 11 तारखेला आपल्याला 10 आणि 11 तारखेला तेजी दिसणार आहे आणि सायंकाळी मात्र पुनरपी मंदी दिसणार आहे। तेजी मंदीचे खेळ हे सकाळ, संध्याकाळ, दुपार असे चालणार आहेत, म्हणून सांभाळून खरेदी विक्री करावी। 12 तारखेला संपूर्ण दिवसभर तेजी राहणार आहे। उठाव जास्त आहे, आवक कमी राहणार आहे आणि मागणी जास्त असल्याकारणाने तेजीचे भाव आपल्याला या ठिकाणी 12 तारखेला दिसून येतील। 13, 14, 15 या तारखेला जी तेजी आलेली आहे आणि जी मंदी आपल्याला अगोदर दिसली होती त्याच्या मध्यंतराचे भाव हे खेळणारे आहे, म्हणजे भाव स्थिर राहणारे आहे 13, 14 आणि 15 तारखेला। याच्यामध्ये आपण स्टॉक करू शकतात। तात्काळ विक्री करायची असेल तर विक्री पण करू शकतात पुढच्या काही दिवसात। असं असताना 19ला तेजी आहे। ही 19ला तेजी असत असताना ही मात्र 16, 17, 18
19 अशी राहत असली तरी 18ला मात्र मंदीचे झटके आल्याशिवाय राहणार नाही असे ग्रहयोगाचे संकेत आहे. म्हणजे आपल्याला 16, 17 हे तेजीचे दिवस, 18 मंदी आणि 19ला तेजी असे राहणार आहे. जी स्थिरता 13, 14, 15 तारखेला होती ती स्थिरता 20 तारखेला आपल्याला दिसणार आहे. याच्यामध्ये पण आपण स्टॉक खरेदी करू शकतात. असं असताना 21ला प्रारंभी तेजी दिसत असली तरी दुपारच्या नंतर मंदी आहे. या मंदीत पण आपण स्टॉक खरेदी करू शकतात. त्यानंतर आपल्याला पाहायला गेले तर 23, 24, 25 आणि 26 ही सारखी तेजी आहे. असलेले स्टॉक आपण काढू शकतात. तात्कालिक खरेदी विक्री पैशाची अडचण असल्यास करू शकतात. या 23 आणि 24, 25 आणि 26ला सारखे 4 दिवस तेजी आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे व्यापारी वर्गाने. असं असताना तेजीत काढलेले स्टॉक तुम्हाला लाभदायक ठरण्याची शक्यता अधिक आहे, कारण 27ला मंदी आहे. ही दिवसभर मंदी राहणार आहे आणि 28ला तेजी, 29ला तेजी पण आहे आणि 30 तारखेला पण तेजी आहे. म्हणून जे मंदीत असलेले खरेदी केलेले स्टॉक आपण 28, 29, 30ला विक्री करू शकतात. हरभऱ्याची तेजी मंदीची चाल आपण आता बघितलेली आहोत. इतर वस्तूंची पण आपण तेजीमध्ये बघणार आहोत. एक एक वस्तूची तेजीबंदीचा अभ्यास करून आम्ही हे ग्रहयोगाचा अभ्यास करून आपल्याला देत असतो. असो, व्यापारी वर्गास खास करून यंत्रसिद्धी हवी असेल तर त्यांनी व्यापारी प्रतिष्ठानात लावावी, घरामध्ये हॉलमध्ये लावावी. 3 यंत्रसिद्धी सर्व दिशेला आपण लावू शकतात. योग्य दिशेला सर्वांना ग्राहकांना दिसेल अशी. काही ग्राहक आपल्याला येतात, काही ग्राहक बुडवणारे असतात, काही ग्राहक तात्कालिक असतात, काही ग्राहक हे क्षणभंगूर असतात. ग्राहकी स्थिर राहावी, आवक भरपूर यावी, उदार उसरवारीचे पैसे बुडू नये आणि तेजीमंदीच्या सौद्यामध्ये आपल्याला लाभ व्हावा. आपण आर्थिक जे पैसे येतात आपल्याकडे ते सगळे शुभ येतात असे नाही. काही अशुभ ठिकाणचे, काही अशुभ व्यक्तींचे, अशुभ ठिकाणी पडलेले किंवा इतर ठिकाणी ही लक्ष्मी असते, कुठून येईल सांगता येत नाही. ही अशीच आपण घरामध्ये नेतो, संसारात वापरतो आणि मग त्याचा परिणाम दुष्परिणाम होतो. जशी संपत्ती तसेच दुष्परिणाम, जशी शुभ तसेच शुभ परिणाम. म्हणून या संपत्तीला, या पैशाला, या रोकडला, या जे काही तुमचे ज्वेलरचे व्यक्ती असतील तर सोन्या चांदीच्या मोडीला शुभत्व यावं म्हणून ही यंत्रसिद्धी काम करीत असते. म्हणून व्यवसायाच्या ठिकाणी लावणं अत्यंत उत्तम आहे. ही यंत्रसिद्धी आम्ही विनामूल्य देत असतो, अभिमंत्रित करून देत असतो. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही विनामूल्य देतो, कुठलेही पैसे घेत नाही. काच फ्रेम करावी लागते, कुठल्याही दिशेला लावा. अभिमंत्रित असल्या कारणाने आपणाला कुठलीही प्राणप्रतिष्ठा सिद्धता करण्याची गरज नाही. आपण फक्त नमस्कार करायचा, कार्याला सुरुवात करायची, पुन्हा संध्याकाळी सायंकाळी नमस्कार कार्यालय बंद करायचं. आपण घरात असाल, नोकरदार असाल तर नमस्कार करायचा, बाहेर जायचं, घरून आल्यावर बाहेरून आल्यावर नमस्कार करायचं, घरात जायचं. साधं सरळ आहे. कधी आपल्याला फुलाचे हार लावायचा असेल तर लावू शकतात, अगरबत्ती लावू शकतात, धूपबत्ती लावू शकतात, गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात, कुठल्याही तेलाचा दिवा लावू शकतात. हे आपल्या स्वयंपाकघरातील तेल तूप याच्यामध्ये दिवा लावू शकतात. अगदी साधं सरळ आहे. कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही लावू शकतात, मातीचा दिवासुद्धा लावू शकतात, कणकेचा दिवा, आट्याचा दिवा पण लावू शकतात. असो, आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. या तेजीमंदीचा आढावा करताना माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं सहाय्य मला फार मोठ्या प्रमाणावर होत होतं. हे ग्रहगोलाचं जे गणित आहे, हे गणित आपल्याला भविष्य आपण वर्तवित असतो त्याप्रमाणे नसते. रवी आणि गुरु हा सुवर्ण चांदीचा ग्रह आहे, बुध हा चांदीचा ग्रह आहे निव्वळ, शुक्र हा पाण्याचा ग्रह आहे, शुक्र पांढऱ्या धातूचा ग्रह आहे. शनी म्हटलं तर लोखंडाचा कारक ग्रह आहे. शनी हा गुढत्वाचा आहे, काही औषधाचा कारक ग्रह आहे. शनी हा वकिलीचा कारक ग्रह आहे. शनी हा डिझेल पेट्रोल पंपाचा कारक ग्रह आहे. मंगळ हा मसूर डाळीचा कारक ग्रह आहे. मंगळ हा तांब्याचा कारक ग्रह आहे. लोखंडाचा कारक ग्रह शनी येतो. बुध हा कारक ग्रह, हिरव्या फळं असतात, बागायती असते.
जे कच्चे किंवा लिंबूसारखी फळं असतात, कैरीसारखी फळं असतात, पपयासारखी फळं असतात, त्याचा कारागृह असतो. शुक्र सगळ्या समस्त पांढऱ्या जे धान्य आहे, तांदूळ आहे, साबुदाणा आहे, भगर आहे, याचा कारागृह असतो. दुधाचा कारागृह तो असतो, माव्याचा कारागृह असतो, तुपाचा कारागृह असतो. शुक्र हा कुंडलीमध्ये भौतिक सुखाचा कारागृह असल्याने नाटक, सिनेमा, कलाकाराचा कारागृह असतो. तो तुपाचं तेल आपण म्हटलं तर शनीकडे जाते, तूप म्हटलं तर शुक्राकडे जाते, गुरुकडे पण जाते. असं असताना याचा अभ्यास करण्यात माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर या फार माहीर होत्या. त्यांचं सहाय्य मला भरपूर लाभत होतं. मोठ्या माझ्या गुरुवर्य होत्या, म्हणून पुण्याचे गुरुवर्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि पुढच्या कार्याला आपण हजर राहूया. माझे मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर आपण इतरांना भरपूर शेअर करा. त्यांना लाभ झाला की आपल्याला पुण्याचा लाभ होईल, आपल्या समस्या सुटतील आणि न कळत आपण सुखी व्हाल आणि मला समाधानात प्राप्त होईल. आपल्याला माझे मनोगत विषयी काही कळवायचं असेल तर लेखी कळवा, पत्त्यावर टाका आणि पोस्टाने पाठवा. असो, आजच्या कार्यक्रमाला समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना पुनरुपी अभिवादन करूया आणि कार्याचं समापन करूया.